नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण कढी पकोड्याची रेसिपी बघणार आहोत। खरं तर ही पंजाबी डिश आहे, पण म्हटलं एकदा ट्राय करून बघूयाच। आणि चवीला इतकी भन्नाट झाली होती, खूपच छान झाली होती। गरम तर खूप छान लागते आणि अगदी सहज आणि सोपी सुद्धा रेसिपी आहे, म्हटलं तुमच्याशी शेअर करूया। चला तर मग वेळ न लावता या रेसिपीला तर सुरुवात करूयाच। पण अशाच नवनवीन माझ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनल समोरील बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग या कढी पकोड्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी एक छोटं भांडं घेतलं होतं, त्याच्यामध्ये 1 कप दही घेतलं आणि 2 चमचे बेसन सुद्धा या दह्यामध्ये टाकायचं आहे। तर बेसन टाकून झाल्यानंतर 1 वाटीभर होईल इतकं पाणी टाकायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आधी थोडं पहिल्यांदा 1 वाटीभरच पाणी टाका, त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की तुम्ही आणखीन पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता। तर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं दुसरा एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 चमचे बेसन घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धनेपूड टाकलेले आहे। त्याच्यानंतर पाव चमचा ओवा घेऊन त्याला थोडंसं असं चोळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आणि पचनाला सुद्धा मदत होते। थोडी ओली कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून आणि 1 कांदा सुद्धा टाकायचा आहे बारीक चिरून। त्याच्यानंतर चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे, त्यानं काय भजी आपली छान फुलतील आणि कढीमध्ये गेल्यानंतर पटकन ती कढी शोषून घेतील। त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि आपण जसं भजीचं पीठ मिक्स करतो त्याच प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला जे आहे भज्यांचं ते बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी भजीचं पीठ बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याची भजी बनवून घ्यायची आहेत। तर अशा प्रकारे छोटी छोटी भजी बनवून घ्यायची आहेत। आता हिंदीमध्ये याला पकोडा म्हणतात, म्हणून कढी पकोडा असं नाव पडलंय, तर आपल्या मराठी भाषेत भजीच म्हणतात नाही का। तर अशा प्रकारे छोटी छोटी त्याची भजी पाडून घ्यायची आहेत। अगदी छोटी टाका, खाण्याचा सोडा टाकल्यामुळे ती छान फुलतात आणि आपण जशी आपली नेहमीची भजी तळतो त्याचप्रमाणे ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत। अगदी कुरकुरीत केली नाहीत तरी चालेल, कारण कढीमध्ये गेल्यानंतर ती मऊच होणार आहेत। तर अशा प्रकारे ही भजी मी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहेत। आता ही भजी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहेत। तर आता आपल्याला कढी बनवायची आहे। फोडणीमध्ये टाकण्यासाठी इथं खलबत्त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं टाकून ह्याला थोडं जाडसर असं मी ठेचून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर असं आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे कढी बनवण्यासाठी। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण जी मिरची, लसूण आणि जिऱ्याची जाडसर पेस्ट बनवलेली होती ती सुद्धा टाकायची आहे। त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलावरती। 1-2 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित असं फ्राय होतं। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकी हळद टाका। हळद टाकून फोडणी व्यवस्थित परतून घ्या। आता आपल्याला आपण जे पहिल्यांदा बेसन टाकून जे दही घुसळून घेतलेलं होतं ते ओतायचं आहे। तर हे दही ओतून ह्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन थोडं पाणी टाकायचं आहे, कारण बेसन पीठ शिजल्यानंतर जाडसर होतं, त्याच्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी टाका। तर इथं मी परत 1 ग्लासभर होईल इतकं पाणी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून परत एकदा ह्या कढीला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि कढीला उकळी येऊ द्यायची आहे। तर पाहू शकता इथं आपल्या कढीला उकळी आलेली आहे आणि शिजल्यानंतर कढी थोडी जाडसर सुद्धा दिसतच असेल तुम्हाला। आता याच्यामध्ये आपण जे पकोडे म्हणजेच भजी बनवून घेतलेली होती ती टाकायची आहेत आणि ओली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहेत। आता पकोडे आणि ओली कोथिंबीर टाकून फक्त 1 मिनिटभरासाठी ही कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे गॅसवरती। तर 1 मिनिटभरासाठी ही कढी मी गॅसवरती उकळून घेणार आहे भजी टाकल्यानंतर। जास्त पण उकळून घेऊ नका, कारण कढी पकोड्यामध्ये मुरली की पकोडे मऊ होतात आणि ते मग कढीमध्ये मिक्स होऊन कढी जाडसर होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे 1 मिनिटभरासाठी उकळून घ्या आणि पटकन खायला घ्या। खायला जर कढी वेळ असेल तर काय करा, कढी आणि भजी बनवून ठेवा आणि खाते वेळी मग कढीला उकळी काढून त्याच्यात पकोडे टाका आणि पटकन खायला घ्या। त्याच्यानंतर आता वरून फोडणी द्यायची आहेत, म्हणजे तडका द्यायचा आहे आपल्या कढीला। तर त्यासाठी इथं अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि 1 चमचा होईल इतकं तूप टाकलेलं आहे। तुम्ही पूर्ण तूप वापरलं तरी सुद्धा चालेल। इथे मी अर्धा चमचा तेल आणि 1 चमचा तूप वापरलेला आहे। पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा हिंग टाकलेला आहे, 2 लाल मिरच्या आणि 1 अर्धा चमचा होईल इतकं लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे। हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आहे
आणि ही फोडणी जी आहे ती गरम गरम आपल्या कढी पकोड्याच्या भांड्यामध्ये ओतायची आहे। तर ही फोडणी वरून नक्की टाका, कारण त्याने छान अशी चव येते आणि कढी हलक्या हाताने ढवळून घ्या। तर अशा प्रकारे छान चविष्ट आणि थोडी वेगळी अशी कढी पकोड्याची जी रेसिपी आपली होती ती तयार आहे। वरून ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपली कढी पकोडा तयार झालेला आहे। गरम गरम तर अप्रतिम लागतो, नक्की ट्राय करा आणि अगदी सोपी सुद्धा रेसिपी आहे। चला तर मग पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कळवा कमेंट्समध्ये कशी झाली होती। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।